वळूयात पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून माणुसकीला सुन्न करणारी एक घटना समोर आलेली असून ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनानं 3 सख्या अल्पवयीन बहिणींचा बळी घेतलाय। यात 16 वर्षीय निशिका, 14 वर्षीय प्राची आणि 12 वर्षीय पाखी या 3 बहिणींनी इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून सामूहिक आत्महत्या केली आहे। गाझियाबाद पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना एका जीवघेण्या कोरियन ऑनलाईन गेमशी संबंधित असल्याचं उघड झालेलं असून या प्रकरणानं संपूर्ण देश हादरलाय। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक अडचणींमुळे कोरोना काळात या मुलींची शाळा सुटली। याच काळात त्या तिघीही ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्या। कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या गेल्या वर्षभरापासून हा गेम खेळत होत्या आणि या घटनेची माहिती मिळताच एसपींच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी घटनास्थळावरून एक 8 पानांची सुसाईड नोट देखील जप्त केलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं तर आम्हाला हा कोरियन गेम खूप आवडतो, आम्ही तो सोडू शकत नाही, मम्मी पप्पा आम्हाला माफ करा। तर ऑनलाईन विश्वातील धोके अल्पवयीन मुलांच्या जीवावरती कसे बेतू शकतात याचं हे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। पोलीस आता या विशिष्ट गेमिंग ॲपचा आणि त्यामागील तांत्रिक बाबींचा सखोल तपास करतात। तर यात संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।